आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। अजित पवार अमित शहांच्या रिचार्जवर चालतात। आम्हाला निधी देताना अजित पवारांच्या हाताला लकवा मारतो का? लक्ष्मण हाके यांची सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार यांच्यावर टीका। ओबीसींच्या टाळूवरचं लोणी खाणारा भुरट्या पात्रता नसताना मागासवर्गीय आयोगाचं सदस्यत्व पदरात पाडलं। अमोल मिटकरींचा पुन्हा एकदा लक्ष्मण हाके यांच्यावर निशाणा। मला बदनाम करणं हाच मिटकरींचा एक कलमी कार्यक्रम। आमचे कार्यकर्ते मिटकरींवर 10 रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा करतील। हाकेंचा मिटकरींवर पलटवार। पालकमंत्री येतात जातात, काही अडलंय का? फडणवीसांचं वक्तव्य तर मंत्रिमंडळाशिवाय देखील काही अडलेलं नाही। फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राऊतांचा टोला। पालकमंत्र्यांमुळे काही अडत नसेल तर मग बाकीच्या जिल्ह्यात पालकमंत्री का नेमले? बाळासाहेब थोरात यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न। कुणी आडवा केल्यास आडवा केल्याशिवाय राहणार नाही। भरत गोगावलेंचा सुनील तटकरे यांना इशारा। तर तटकरेंची उलटी गिनती सुरू। पुढच्या निवडणुकीला रुमाल डोक्यावर घ्यायला नाही लावला तर पुन्हा बघा। महेंद्र थोरवे यांचा देखील इशारा। रायगडमध्ये कलियुगातील मुघलांच्या वंशजांनी गरळ ओकली। महेंद्र दळवी महेंद्र थोरवे यांनी अवकातीत राहावं। सुनील तटकरेंवरील टीकेनंतर आनंद परांजपे यांच्याकडून पलटवार। अधिकाऱ्यावर मासे फेकून मारल्याप्रकरणी नितेश राणे निर्दोष मुक्त। गर्दी असल्यामुळे मासे फेकताना पाहिलं नाही अधिकाऱ्याचा जबाब। तर हल्ला झाल्याचा एकही प्रत्यक्ष साक्षीदार नाही कोर्टाचं म्हणणं। आयोगाचे सदस्य होण्याआधी पक्षाचे सदस्य व्हा अशी चाकणकरांची अट। राज्य महिला आयोग हा राजकारण प्रेरित। चाकणकरांनी राजीनामा द्यायला हवा असीम सरोदे यांची टीका।